दरम्यान माळेगाव इथल्या मतदान केंद्राच्या बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या 21 जागांसाठी आज मतदान पार पडतंय। अगदी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। खरं तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। त्याचं कारण असे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। खरं तर 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात आहेत आणि त्याच्यामध्ये एकूण 19,549 जे सभासद आहेत ते मतदानाचा हक्क बजावतील। याचा निकाल जो आहे तो 24 तारखेला लागणार आहे। खरं तर अतिशय प्रतिष्ठेची अशी लढत या माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये निर्माण झालेली। उपमुख्यमंत्री स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे जे आहे ते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली नीलकंठेश्वर पॅनल तर त्यांच्या विरोधात भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांचं जे आहे ते सहकार बचाव पॅनल तर शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढलं जाणारं बळीराजा सहकार बचाव पॅनल आणि जे चौथं पॅनल आहे ते आहे कष्टकरी शेतकरी पॅनल। खरं तर एकूण 4 पॅनल रिंगणामध्ये आहेत। नेमकं सगळ्यांचं लक्ष लागले म्हणजे मुख्य लढत जी मानली जाते ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नीलकंठेश्वर पॅनल विरुद्ध सहकार महर्षी चंद्रराव तावरे यांचं सहकार बचाव पॅनल। नेमकं कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूण 90 उमेदवार रिंगणात आहेत 21 जागांसाठी। आता नेमकं याच्यामध्ये 24 तारखेला कोण गुलाल उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे।